वाढलेलं वजन हे डायबिटीसला आमंत्रण आहे. पहिली गोष्ट म्हणजे डायबिटीसला आपण सायलेंट किलर म्हणतो. त्यामुळे बहुतांशी पेशंट्समध्ये काहीच सिम्पटम नसतात की काहीच त्रास होत नाही. डायबिटिक न्यूरोपॅथीमुळे पायाला संवेदना कमी होतात. त्यामुळे काही पेशंट्सचं मी बघितलंय की चालता चालता त्यांना पायात काहीतरी खिळा लागला किंवा काहीतरी काच लागली तर त्यांना 2-2 दिवस ते कळत नाही आणि तिथे मोठी जखम झालं, कारण त्यांना सेन्सेशनच नसतं. डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो. डेफिनेटली त्याच्यासाठी एक ठराविक लाईफस्टाईल फॉलो करायला लागते. ती लाईफस्टाईल लाईफ लॉंग फॉलो करायला लागते. हॅलो नमस्कार, मी दिव्या. मंडळी, भारत हा मधुमेहाची राजधानी झालेला आहे. इव्हन आपल्या आजूबाजूला आपण बघतो, इव्हन बऱ्याच लोकांना एक तर हेवी डायबिटीस असतो, शुगर डिटेक्ट झालेली असते किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यातनं शुगर कट डाऊन तरी केलेली असते. हा मधुमेह नेमका होतो कशामुळे? फक्त गोड खाल्ल्यामुळे होतो का? आणि मुळात तो रिव्हर्सिबल असतो का, करता येतो का, हा प्रश्न तर खूप जण सर्च करत असतात. हेच मधुमेहाचं गोड कोडं आजच्या भागात आपण डिकोड करणार आहोत आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर वैशाली पाठक. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू दिव्या, इथे बोलवून मला काही प्रश्न तू विचारणार आहेस त्याची उत्तरं देऊन आपण समाजापर्यंत ह्याची माहिती पोचवू शकतो. मला पहिल्यांदा हाच प्रश्न विचारायला आवडेल. मी इंट्रोमध्ये पण हे वाक्य घेतलं की भारताला मधुमेहाची राजधानी आपण म्हणतोय. आजच्या पेपरामध्ये सुद्धा डायबिटीसशी संदर्भात एक बातमी होती. का भारतीयांमध्ये डायबिटीस हा एवढा कॉमन झालेला दिसतोय? कारण आपली जीवनशैली त्यासाठी कारणीभूत आहे. मुख्य म्हणजे की कार्बोहायड्रेट युक्त डाएट आहे आपलं. म्हणजे भात, पोळी, भाकरी, पोहे, उपमा हे आपल्या जेवणामधले मुख्य अन्नपदार्थ आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की इतके कार्बोहायड्रेट्स मिळतात, त्यामुळे वजन वाढतं. वजन वाढल्यामुळे परत डायबिटीस होतो. बैठी जीवनशैली की ज्याच्यामध्ये बसून काम करणं, आता पूर्वीसारखं खेळाचं प्रमाण बंद झालेलं आहे. मुलं आजकाल घरात बसून फक्त मोबाईलवरती गेम्स खेळतात किंवा घरात ऑनलाईन अभ्यास करतात. IT जॉब्समुळे मेजॉरिटी ठिकाणी फक्त आणि फक्त असं म्हणता येईल मला की बैठं काम आहे. म्हणजे 8-8 तास लोकं एका ठिकाणी बसून असतात. मग त्या पॅन्ट्रीजमधलं ते जंक फूड खाणं आणि सगळ्याच्या पलीकडे जाऊन अजून एक कारण आहे की स्विगी आणि झोमॅटो दे आर ऑन आवर फिंगर टिप्स. काय होतं की मला वाटलं आता काहीतरी खावं, 2 मिनिटात काहीतरी गोष्ट ऑर्डर केली आणि अर्ध्या तासात फूड हातात येतं, खायचं, पुन्हा बसायचं. असं हे कार्बोहायड्रेटयुक्त डाएट, जीवनशैली, त्यानंतर व्यायामाचा अभाव आणि ह्या सगळ्यामुळे दिवसेंदिवस वजन वाढत चाललंय आणि डायबिटीसचं प्रमाण वाढत चाललंय. जसं तू आत्ता म्हणालीस तसं आपण डायबिटीसची राजधानी झालो आहोत. आत्ता सध्याच्या घटकेला मोजलेले डायबिटीसचे पेशंट हे जवळपास मी म्हणेन की 7.5 कोटी आहेत. हां, पण जे पेशंट आपण मोजले नाही आहेत, ज्यांनी कधी डायबिटीस चेकच केला नाही, ज्यांनी कधी शुगर्स चेक केल्या नाहीत, असे अनंत पेशंट आहेत. स्पेशली खेडोपाडी म्हणा किंवा शहरामधून पण. आणि प्री डायबिटीसचा जो भाग आहे की ज्याच्यामध्ये पेशंट प्री डायबिटिक आहे हेही मोजले गेले नाहीत. तर त्यामुळे आपण जे बघतो ते टिप ऑफ आइसबर्ग आहे. म्हणजे दिसतो तो आकडा आणि ॲक्च्युअल आकडा ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. म्हणजे मला वाटतंय तरुणाई जी आता डायबिटीसच्या विळख्यामध्ये सापडली आहे, साधारण 20 ते 30 या वयोगटातल्या मुलींना सुद्धा डायबिटीसने ते ग्रासलेले आहेत. त्याच्या मागचं कारणच हे असावं. बरोबर आहे. कारण मी म्हटलं तसं बदलती जीवनशैली आणि पाश्चिमात्य लोकांना फॉलो करायला आपल्याला खूप आवडतं. त्यामुळं बर्गर्स, पिझ्झाज हे असे आजकाल KFC आणि McDonald's हे जे फूड चेन्स इंडियामध्ये आल्या, त्याचा जो काही प्रभाव आपल्या जीवनशैलीवर आहे किंवा Starbucksमध्ये जाऊन मोठ्या-मोठ्या कॉफीज, कोल्ड कॉफी एक आता काय ते माचा आणि ऑल दिस टाइप्स हे जे सगळं आपण असं फॅड म्हणून जे प्यायला बघतो त्याच्यामध्ये प्रचंड अमाऊंटमध्ये शुगर्स असतात. ह्या शुगर्समुळे ऑफकोर्स मग परत रक्तातली साखर वाढती, वजन वाढतं आणि परत डायबिटीसला आमंत्रण देतं. ओके. आता डायबिटीसबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा खूप वेगवेगळे टाइप्स असतात त्याचे. टाइप 1, टाइप 2. इव्हन मी आता रिसेंटली मागे ऐकलं की टाइप 5 पर्यंत आपण पोहोचलो. टाइप 5 डायबिटीस. हे काय प्रकार आहेत, किती आहेत आणि त्या प्रकारांनुसार त्याची ट्रीटमेंट बदलते का? मेन 2 टाइप्स आहेत डायबिटीसमध्ये. एक आहे टाइप 1 आणि एक आहे टाइप 2. टाइप 1 डायबिटीसला आपण लहान मुलांमधला डायबिटीस म्हणतो की ज्यांच्यामध्ये काही कारणांनी इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशी काम करणं बंद करतात आणि शरीरामध्ये कणभरही इन्शुलिन तयार होत नाही. आता इन्शुलिन हे काय काम करतं तर रक्तातली साखर कमी करतं. आता ज्या मुलांमध्ये इन्शुलिन तयारच होत नाही त्यांच्या रक्तामधली साखर ही 200, 300, 400, 500 ला वाढत जाते. कारण त्यांच्याकडे इन्शुलिन तयारच होत नाही. ज्याला आपण टाइप 1 डायबिटीस म्हणतो आणि ह्या मुलांचं वय जनरली 7-8 वर्षापासून 20 वर्षापर्यंतच्या लोकांमध्ये हा डायबिटीस आढळून येतो.
आता ह्याच्यामध्ये काय होतं की ह्यांना फक्त आणि फक्त इन्शुलिन हीच ट्रीटमेंट असू शकते. त्यामुळे त्यांना गोळ्या किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे फार काम करत नाही. आता दुसरा प्रकार जो आहे तो टाईप 2 डायबिटीज आहे. जो टाईप 2 डायबिटीजमध्ये काय होतं की बदलत्या जीवनशैलीनुसार वजनामुळे किंवा काही अंशी पूर्वी म्हणजे पेरेंट्समध्ये असेल तर पुढच्या जनरेशनमध्ये 10 वर्ष किंवा 20 वर्ष अलीकडे म्हणजे आईला किंवा वडिलांना डायबिटीज असेल तर मुलांमध्ये तो एक 10 ते 15 वर्ष अलीकडे येतो. बरं. सो अशा ह्याच्यामध्ये इन्शुलिन तयार करण्याच्या पेशी ह्या अर्ध्याने कमी झालेल्या असतात. सो शरीर थोडं इन्शुलिन तयार करतं. सो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, गोळ्या हे देऊन त्या पेशंटची शुगर कंट्रोलमध्ये राहू शकते. आता तिसरा प्रकार असतो ज्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो. तर जेस्टेशनल डायबिटीस म्हणजे गर्भवती स्त्रियांमध्ये जो डायबिटीस होतो तो त्याचं प्रमाण पण आता खूप जास्त प्रमाणात वाढलंय. फॉर एक्झाम्पल की पूर्वी एक तर पहिले आपण चेक करत नव्हतो. आजकाल प्रत्येक गर्भवती स्त्रीची शुगर ही चेक केली जाते, ज्याला ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणतो, जी की 3ऱ्या ते 4थ्या महिन्यात चेक केली जाते, ज्याच्यावरनं त्यांच्या शुगर लेवल्सवरनं अंदाज बांधला जातो. आता गर्भवती स्त्रियांमध्ये पूर्वी काही फार कमी प्रमाणात डायबिटीज बघायला मिळायचा. आता तो 18 ते 20% गर्भवती स्त्रियांमध्ये डायबिटीज बघायला मिळतो. सो हा तिसरा डायबिटीज आहे. चौथा डायबिटीज असा आहे की ज्याला आपण मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज म्हणतो, जो की आजकाल 20 ते 30च्या वयोगटात बघायला मिळतो. आणि चौथा आहे तो 5वा जो तू म्हणाली तसं त्याला मी लाडा म्हणतो. त्या डायबिटीसमध्ये काय होतं की पेशंटला गोळ्या पण चालतात पण थोड्याशा प्रमाणामध्ये इन्शुलिन पण द्यायला लागतं. आणि हा सगळा यंग जनरेशनमधला डायबिटीस आहे. सो असे भरपूर क्लासिफिकेशन डायबिटीसचे आहेत. बरं. म्हणजे आता तुम्ही म्हणलात की अनुवांशिक एक असतोच, तो आपल्याला माहिती आहे. दुसऱ्यांदा सर्रास असं म्हणलं जातं घराघरांमध्ये किंवा हल्ली गप्पांमध्येही हे विषय निघतात की अरे गोड कमी खा, शुगर लागेल, वाढेल, आत्तापासूनच काळजी घे, खाण्यावर कंट्रोल कर. तर काय नक्की कारणं असतात ही डायबिटीस होण्याची नेमकी? मी मगाशी सांगितलं तसं वाढलेलं वजन हे डायबिटीसला आमंत्रण आहे. आता तुम्ही जसं गोड खाऊ नको किंवा खूप गोड खाल्लं किंवा खूप तळलेल्या गोष्टी खाल्ल्या तर इव्हेंच्युअली वजन वाढत जातं. वजन वाढल्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स होतो आणि त्यामुळे मग डायबिटीस होतो. त्यामुळे म्हणून आता तू म्हणालीस तसं की ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोललं जातं की बाबा का म्हणून म्हणजे गोड खाऊ नकोस किंवा एक्सरसाइज कर की ज्याच्यामुळे तुझं वजन कंट्रोलमध्ये राहील आणि मग त्याच्यामुळे तुला डायबिटीस होणार नाही. बरं. म्हणजे एकंदरीत मला असं विचारायचं आहे की मला समजा डायबिटीस लागणार आहे, लागू शकतो का? या ज्या शक्यता आहे आणि आत्ता मी या वयामध्ये काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्याची काही लक्षणं असतात का की हो मला ही सिम्पटम्स दिसतायत, मी आता शुगरची टेस्ट केली पाहिजे, असं काही आहे का? पहिली गोष्ट म्हणजे डायबिटीसला आपण सायलेंट किलर म्हणतो. त्यामुळे बहुतांशी पेशंट्समध्ये काहीच सिम्पटम नसतात की काहीच त्रास होत नाही. काही पेशंट्समध्ये खूप भूक लागणे, वारंवार लघवीला येणे किंवा लघवीच्या ठिकाणी काही इन्फेक्शन्स होणे किंवा ज्यांच्या रक्तातली साखर खूप जास्त वाढली अशा लोकांना खूप प्रचंड प्रमाणात वजन कमी होतं. सो अशा लोकांच्या जेव्हा शुगर्स आपण चेक करतो तेव्हा आपल्याला आढळून येतं की त्यांच्या रक्तातली साखर ही वाढलेली आहे. अशा पेशंट्ससाठी म्हणजे आजकाल आम्ही सगळ्यांनाच सांगतो ओपीडीत येणाऱ्यांना की बाबा वयाच्या 25 नंतर किंवा घरात फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्ही वर्षातनं एकदा तरी किंवा 6 महिन्यातनं एकदा शुगर चेक करा, एकदा फास्टिंग शुगर चेक करा, एकदा HbA1c चेक करा. म्हणजे तुम्हाला लवकर कळेल की तुम्हाला डायबिटीस आहे का नाही. पण बहुतांशी पेशंट्समध्ये किंवा बहुतांशी लोकांमध्ये हा अननोटीस जातो जोपर्यंत त्यांना काही कुठलं कॉम्प्लिकेशन होत नाही. सो म्हणजे या टेस्ट साधारण 25 नंतर तुम्ही केल्या पाहिजे. पूर्वी आम्ही असं सांगायचो की 60 नंतर करा. जेव्हा मी बरं. शिकत होते, जेव्हा मी MD करत होते, जेव्हा मी डायबिटॉलॉजी शिकत होते, तेव्हा मी 50च्या खाली तर कोणाला शुगर कर पण सांगायचो नाही. पण आता तसं राहिलं नाहीये. आता माझ्याकडे टाईप 2 डायबिटीस असणारे 19-20 वर्षाची कॉलेजमध्ये जाणारी किंवा जस्ट शाळा संपलेली मुलं पण आहेत. बरोबर. इन्शुलिन बद्दल आपण आता बोललो, तर हे काय नेमकं रसायन असतं, ह्याचं काय कार्य असतं, आपल्या बॉडीमध्ये काय रोल प्ले करतं इन्शुलिन? इन्शुलिन हे हॉर्मोन आहे जे आपल्या स्वादुपिंडातनं म्हणजे पॅनक्रियाजमधनं रिलीज होतं. बीटा सेल्स नावाचे सेल्स असतात, त्याच्यातनं इन्शुलिन तयार होतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट खातो त्याच्यानंतर बॉडी आपोआप सेन्स करते की हो काही कार्बोहायड्रेट युक्त फूड किंवा काही गोड हे शरीरात आले त्यावेळेला एक इन्शुलिन त्या बीटा सेल्समधनं रक्तामध्ये रिलीज केलं जातं आणि ते तुमच्या रक्तातली साखर कमी करायला मदत करतं. म्हणजे एकंदरीत जे शुगर स्पाइक्स आपल्याला होत असतात
क्रेविंग्ज होत असतात गोड खायचे विशेषतः, याचा अर्थ बॉडीची नीड आहे म्हणून आपण तो पदार्थ खातोय का हे फॉल्स क्रेविंग असतात ह्याच्यामुळे आपले शुगर स्पाइक्स होतात? हे फॉल्स क्रेविंग असतात. असं नाहीये की नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये ज्याच्या सगळं व्यवस्थित आहे आणि मला गोड खावंसं वाटतंय, हा एक मानसिक प्रकार आहे. म्हणजे जर मी आज जर काही लोकांना असं सवय असते की जेवल्यानंतर मला गोड लागतंच, म्हणजे काय त्यांचं इन्शुलिन कमी झालेलं नसतं, त्यांना ती सवय लागलेली असते. समजा मी 2 दिवस जर जेवणानंतर एक चॉकलेटचा पीस खाल्ला, तर आय कॅन अश्युअर यू की तिसऱ्या दिवशी मला तो चॉकलेटचा पीस पाहिजेच असतो. हे तुमचं माइंड जे असतं ते त्याला तसं ट्रेन होत असतं. त्यामुळे तुमचे ते क्रेविंग्ज वाढतात आणि जितकं जास्त गोड तुम्ही खाता किंवा जितकं जास्त कार्बोहायड्रेट युक्त डाएट खाता तुम्ही, तितकं तुमचं म्हणजे गोड खाण्याकडे क्रेविंग वाढत जातं. ओके, पण हे जे याचा अर्थ असा नाही की माझ्या शरीरातलं इन्शुलिन कमी झालंय म्हणून मला गोड खावंसं वाटतंय. ओके ओके. हां, आता ह्याला एक विरोधाभास असा आहे की जे पेशंट्स डायबिटिक आहेत आणि ज्यांना गोळ्या किंवा इन्शुलिन चालू आहे आणि सडनली बिकॉज ऑफ समथिंग त्यांचं रक्तातली साखर कमी व्हायला लागली, तर त्यांना त्यावेळेला भूक लागणं किंवा गोड खावंसं वाटणं असं असू शकतं. पण बरं. ह्या 2 खूप वेगळ्या एंटिटीज आहेत. ओके, हे जे रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी जास्त होत असतं म्हणजे हे कॉन्स्टंट असतं का? मला हे माहित नाहीये. हे कॉन्स्टंट असतं का? हे चढ उतार होत असतात का? ते होणं अपेक्षित आहे का? आणि कशामुळे ह्या स्पाइक्स होत असतात? रक्तातले साखर नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये पण आणि डायबिटिक्समध्ये पण नॉर्मली ती वर खाली होत असते, कारण त्याला फक्त इन्शुलिन हे एकच हॉर्मोन जबाबदार नाहीये. त्याला तुमची मानसिकता, त्या मानसिकतेमुळे समजा आपण फाईट आणि फ्लाईट, एकदा काहीतरी म्हणजे अशी भयंकर गोष्ट घडली आणि एकदम सडनली तुमचे हॉर्मोन्स रिलीज होतात. फॉर एक्झाम्पल ॲड्रिनालिन आहे, नॉर ॲड्रिनालिन आहे, कॉर्टिसॉल आहे. ह्या सगळ्या हॉर्मोन्स जेव्हा रिलीज होतात तेव्हा रक्तातली साखर वाढते. समजा माझी झोप चांगली झाली आहे, माझं सगळं व्यवस्थित आहे, माझं मन शांत आहे, माझे हॉर्मोन लेवल सगळ्या डिप्लिटेड म्हणजे नॉर्मल लेवलला आहेत, तेव्हा माझ्या रक्तातली साखर नॉर्मल असते. किंवा मी काय खाल्लंय ह्याच्यावरती माझ्या रक्तातली साखर वर खाली होते. समजा मी काही एक्सरसाइज केलाय तर माझी साखर ही वापरली जाते, त्यावेळेला माझ्या रक्तातली साखर कमी होते. सो फक्त इन्शुलिन हे एकच कारण नाहीये की ज्याच्यामुळे रक्तातली साखर कमी जास्त होते. बरं, फ्रुक्टोज शुगर याच्याबद्दल डायबिटीस काय सांगतं? फ्रुक्टोज शुगर हे फ्रुट्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये अवेलेबल असतं. त्याच्याबद्दल असं खूप बोललं जात नाही. नॉर्मली आपण बोलतो ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि सिम्पल कार्बोहायड्रेट्सबद्दल. ज्याच्याबद्दल मी असं म्हणेन की जी फळं असतात किंवा जे आता मिलेट्स अवेलेबल आहेत. ह्या मिलेट्समध्ये किंवा फळांमध्ये ह्याच्यामध्ये सगळे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत. आता हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे त्यांचं ग्लायसेमिक इंडेक्स आपण कशाला म्हणतो, तर मी एखादी वस्तू खाल्ल्यानंतर किंवा एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर माझ्या रक्तात त्याचा शुगरचा प्रमाण किती वाढतं यातला आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. सो हे जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात ते लो जीआय इंडेक्स असतात, म्हणजे त्यांचा जीआय इंडेक्स लो असतो. म्हणजे जसं कुठलीही फळं आहेत त्यातल्या त्यात म्हणजे संत्र, मोसंब, टरबूज, खरबूज, ग्वावा म्हणजे तुमचं पेरू किंवा ड्रॅगन फ्रूट, किवी ह्यांच्यामधला ग्लायसेमिक, पपई ह्यांच्यातला ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. आता आंबा, द्राक्ष, केळं, सीताफळ ह्याच्यातला ग्लायसेमिक इंडेक्स थोडा जास्त असतो. आता सिम्पल कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, तर ज्याच्यात आपण वरून साखर घालतो. म्हणजे मग ते भात असेल किंवा ते तुमचं पोळी असेल किंवा ते तुमचं एखादं श्रीखंड असेल किंवा एखादं बासुंदी असेल, गुलाबजाम असेल. सो ह्याच्यामध्ये सिम्पल कार्बोहायड्रेट्स म्हणजे वरून घातलेली साखर आहे. सो ह्याच्यामुळे रक्तातला जीआय इंडेक्स खूप वर जातो आणि रक्तातली साखर खूप वाढते. बरं, ग्लायसेमिक इंडेक्सवरनं मला खूप जास्त रिलेटेबल प्रश्न विचारायला आवडेल की भात जो जवळपास सगळ्यांच्या आवडीचा असतो, पण एकदा का तुम्हाला डायबिटीसने ग्रासलं तर तुम्हाला भात सोडावा लागतो असं एक मिसकन्सेप्शन मे बी असेल, हे आपल्याला झालेलं दिसतं. मधुमेह लागल्यावर किंवा लागू नये म्हणून भात खरंच सोडावा लागतो का? आता भात हा परत मी म्हटलं तसं की राईसमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ग्लायसेमिक लोड जास्ती असतो. त्यामुळे जर मी तेवढ्याच प्रमाणाची भाकरी खाल्ली आणि तेवढ्याच प्रमाणाचा भात खाल्ला, तर भात खाल्ल्यानंतर माझ्या रक्तातली साखर ही जास्त प्रमाणात वाढून येते. म्हणून आपण भात खाऊ नका असं सांगतो. पण शरीराला कार्बोहायड्रेट्सची पण गरज असते. त्यामुळे यू कॅन रिप्लेस समटाईम्स, म्हणजे भाकरीबरोबर तुम्ही भात रिप्लेस करू शकता किंवा भातामध्ये भरपूर भाज्या घालून किंवा पनीर घालून किंवा चिकन घालून ते व्यवस्थित प्रोटीनयुक्त करून कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं प्रमाण कंबाईन जर व्यवस्थित केलं तर आपण भात खाऊ शकतो. असं कुठलाही म्हणजे असं तुम्ही कोणाला डिप्राईव्ह नाही करू शकत की नाही हे खाऊच नको, हे करूच नको, आणि कुणीही आयुष्यभर असं डाएट फॉलो करू शकत नाही. बरोबर, म्हणजे तुम्हाला ते ठराविक गोष्टींबरोबर पेअर अप करावा लागेल तो Yes, पदार्थ. म्हणजे तुम्ही जर कार्बोहायड्रेट्स बरोबर
व्यवस्थित प्रोटीनचं प्रमाण पेअर अप केलं तर डेफिनेटली तुम्ही ते एक गुड मील म्हणून वापरू शकता. बरं, ग्रेट. ह्याच्यानंतर मला शुगर सबस्टिट्यूट्सबद्दल बोलायला आवडेल, की आपण नॉर्मल साखरेला बाजूला करतो हल्ली. गुळापासून सुरुवात करतो, गुळाचा चहा घेतो, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी घेतो आपण किंवा ब्राऊन शुगर असते, शुगर फ्री टॅबलेटसुद्धा असतात. म्हणजे मी आत्ता या गणपतीत पाहिलेलं उदाहरण म्हणजे मला मोदक खायची इच्छा आहे, पण मला साखरेचं सारण नको आहे. सो शुगर फ्री टॅबलेट्स घालून त्याचं सारण बनवलं जातं. हे जे शुगर सबस्टिट्यूट्स आहेत, ज्याच्याकडे आपण आता चाललेलो आहोत, हे शुगर सबस्टिट्यूट्स खरंच चांगले असतात का तेही थोडेसे हानिकारक आहेत? गूळ म्हणजे पहिली गोष्ट हा शुगर सबस्टिट्यूट असू शकत नाही, कारण गूळ बनण्याची प्रक्रिया ही वेगळी आहे. पण गूळ आणि साखर हे दोन्हीही एकाच गोष्टीपासून बनतात, ते म्हणजे ऊस आहे. त्यामुळं त्यांचा मेकिंग वेगळं आहे आणि कलर वेगळा आहे. बाकी अदरवाईज त्यांचा शुगर कंटेंट आणि रक्तातली म्हणजे GI इंडेक्स तेवढाच जास्त आहे. त्यामुळे हा खूप मिथ आहे लोकांमध्ये, की मी साखर नाही घालत, मी गूळ घालून चहा करते किंवा मी साखरेची पुरणपोळी नाही खात, पण मला गुळाची पुरणपोळी चालते. तर हे पहिली गोष्ट म्हणजे चुकीची गोष्ट आहे. तर सेकंड शुगर सबस्टिट्यूट आहे हनी. हनीमध्ये पण सेम प्रॉब्लेम आहे, की शुगर ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे. बाजारात नॅचरल हनी जो मिळतो तो खूप कमी प्रमाणात मिळतो. आर्टिफिशियल हनीमध्ये फक्त साखरेचा पाकच असतो आणि जर तुम्ही तो ठेवून दिला आणि जर ड्राय करवला तर तुम्हाला खाली साखरेचे ग्रॅन्युल्स दिसतील. त्यामुळे हनीवरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. आता तिसरा शुगर सबस्टिट्यूट म्हणजे की शुगर फ्री आहे, जे की स्टिविया नावाने बाहेर अवेलेबल आहे. आत्तापर्यंत तरी जेवढ्या स्टडीज प्रूव्ह केल्या गेल्या त्याच्यामध्ये तरी कुठेही त्याच्यामुळे कॅन्सर होतो किंवा काही होतं असं काही दिसत नाहीये. त्यामुळे ते लिमिटेड प्रमाणामध्ये आपण घेऊ शकतो. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट आहे. त्यामुळे म्हणजे मला मोदक खायचा आहे, पण मग मी साखरेचा मोदक खायच्याऐवजी शुगर फ्रीचा एखादा मोदक खाऊ का तर चालेल. पण तो चवीला वेगळा लागतो. खूप लोकांना ते आवडत नाही. असा सगळा प्रॉब्लेम आहे. यानंतर मला हा सगळ्यात मोस्टली विचारला जाणारा प्रश्न आहे, की मी माझा डाएट कंट्रोल करायला तयार आहे. मी माझ्या झोपेचं शेड्यूल ट्रॅकवरती आणायला तयार आहे. माझी लाईफस्टाईल समजा मी व्यवस्थित आखली, तर मी डायबिटीज रिव्हर्सिबल करू शकतो का? शकते का? रिव्हर्सल ऑफ डायबिटीज हा सध्याच्या काळातला खूप गाजणारा विषय आहे. मी असं म्हणेन की डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो. डेफिनेटली त्याच्यासाठी एक ठराविक लाईफस्टाईल फॉलो करायला लागते आणि ती लाईफस्टाईल लाईफ लाँग फॉलो करायला लागते ना. सो हे आधी आपल्याला बघायला लागेल की मी लाईफ लाँग ही लाईफस्टाईल फॉलो करू शकते का. हे फॅट डाएट किंवा फॉर एक्झाम्पल कोणी कीटो डाएट करतं, कोणी इंटरमिटंट फास्टिंग करतं, कोणी झिरो कार्ब डाएट करतं. ह्या सगळ्या गोष्टी मला लाईफ लाँग करणं शक्य आहे का. सो डायबिटीस रिव्हर्स केला तर तो काही काळासाठी रिव्हर्स केला जाऊ शकतो आणि जर एखादी व्यक्ती म्हणजे त्या माणसाने व्यवस्थित वेट लॉस केला आहे आणि ते जे झिरो कार्ब हाय प्रोटीन डाएट त्याच्यानंतर रेग्युलर जिम करणं, मसल्स ट्रेनिंग म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर डेफिनेटली मी असं म्हणेन की आपण रिव्हर्स करू शकतो. पण त्याला लिमिटेशन्स आहेत, कारण लाईफ लाँग रिव्हर्सल तसं बघायला गेलं तर नाही आहे पॉसिबल. या ज्या गोळ्या दिल्या जातात डायबेटिक पेशंट्सला किंवा इन्शुलिन दिलं जातं, ह्याचे सुद्धा काही साईड इफेक्ट्स असतात? हो, ऑफकोर्स प्रत्येक म्हणजे इव्हन तुम्ही क्रोसिनची गोळी खाल्ली तरी त्याला जसा इफेक्ट आहे तसा साईड इफेक्ट आहे. सो डायबिटीसच्या ह्या ज्या टॅबलेट्स आहेत याचा पण जसे इफेक्ट आहेत किंवा इन्शुलिनचा तसं साईड इफेक्ट आहे. तर इन्शुलिनमुळे बऱ्याच अंशी पेशंटमध्ये हायपोग्लायसिमिया दिसून येतो. हायपोग्लायसिमिया म्हणजे रक्तातली साखर जेव्हा 70च्या खाली जायला लागते, 70 मिलीग्रॅम/%च्या, तेव्हा पेशंटला धडधडणं, घाम येणं, किती खाऊ किती नको होणं आणि खूप सिव्हिअर केसेसमध्ये जिथे साखर 25, 30, 20 अशाला येते तेव्हा पेशंटला डायबेटिक म्हणजे हायपोग्लायसेमिक कोमा होऊ शकतो. सो असा म्हणजे हा एक साईड इफेक्ट इन्शुलिनचा आहे. सेम वे गोळ्यांचं पण आहे की काही गोळ्यांमुळे वजन कमी होतं. फॉर एक्झाम्पल काही नवीन गोळ्या आल्या आहेत ज्याला आम्ही SGLT2 इनिबिटर्स म्हणतो की त्या गोळ्यांमुळे युरिन इन्फेक्शन होऊ शकतं आणि वजन कमी होतं हा त्याचा इफेक्ट असला तर युरिन इन्फेक्शन वारंवार होणं किंवा फंगल इन्फेक्शन्स युरिनच्या ठिकाणी होणं हे साईड इफेक्ट्स आहेत. काही अजून गोळ्या आहेत ज्यांनी अजून वेट गेन होऊ शकतं. तर असे साईड इफेक्ट्स पण साखरेच्या टॅबलेट म्हणजे ट्रीटमेंटमुळे होऊ शकतात. यानंतर डायबिटीस आणि जखम या सेक्शनकडे मला यायला लागेल. पायाची काळजी विशेष घ्या असं सांगितलं जातं या निमित्ताने किंवा ती रिकवर होत नाही, एखादी जखम झाली असेल, तुम्हाला भरून येत नाही. कशी काळजी घ्यावी? काय गोष्टी टाळाव्यात? काय कराव्यात? पहिली गोष्ट म्हणजे डायबिटीसचा प्रायमरी रूल हा आहे की शुगर कंट्रोल ठेवा. शुगर कंट्रोल ठेवली तर तुम्ही
कैक वर्ष नॉन डायबेटिक पेशंटसारखी जर शुगर ठेवली, तुम्ही समजा तुमचं HbA1c 6.5च्या खाली कैक वर्ष मेंटेन केलं, फास्टिंगचे 100च्या आत आहे आणि पोस्ट प्रँडियल शुगर तुमची म्हणजे जेवणानंतरची जर तुम्ही एक 150च्या आत ठेवली, तर तुम्हाला 25 ते 30 वर्ष कुठलेही कॉम्प्लिकेशन होणार नाही. ओके. आता जसं तू म्हणालीस तसं पायाची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, कारण गँग्रीनमुळे एक 4 लाख लोक वर्षाला आपला पाय गमावतात, ज्याला आपण ॲम्प्युटेशन म्हणतो. सो हे प्रिव्हेंट करण्याकरता नखं कापताना व्यवस्थित दिवसा उजेडी नखं कापणे किंवा कुठली जखम पायाला होऊ न देणे, व्यवस्थित प्रॉपर बूट घालून वॉकला जाणे, कारण आपल्याकडे रस्त्यामध्ये काही लागलं आणि त्यावेळेला तुमची शुगर जर अनकंट्रोल्ड असेल तर त्या जखमा दिवस 1-2 दिवसामध्ये त्या मोठ्या फ्लॉरिड होतात आणि मोठ्याच्या मोठ्या जखमा होतात आणि त्या अनहिलिंग होतात. त्या नॉन हिलिंग किंवा त्या भरून यायला मदत होत नाही, कारण रक्तातली साखर जास्त असते. तिथे डायबेटिक वॅस्क्युलोपॅथी ज्याला आपण म्हणतो, की ज्या पायाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा असतात त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आल्यामुळे रक्तपुरवठा त्या जखमेला नीट होत नाही, त्यामुळे ती जखम भरून येत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टींकरता प्रायमरीली शुगर कंट्रोल करा. सेकंड थिंग इज की तुम्ही प्रॉपर शूज घालून पायाची काळजी घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे रोज रात्री झोपताना पायाची एकदा तपासणी करून घ्या की कुठे मला जखम नाही ना, कारण डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे पायाला संवेदना कमी होतात. त्यामुळे कैक पेशंटचं मी बघितलंय की चालता चालता त्यांना पायात काहीतरी खिळा लागला किंवा काहीतरी काच लागली तर त्यांना 2-2 दिवस ते कळत नाही आणि तिथे मोठी जखम झालं, कारण त्यांना सेन्सेशनच नसतं. त्यामुळे अशा पेशंट्सना कळतच नाही की नाही अरे मला पायाला लागलंय, आणि मग रात्रीतनं बघितल्यावर दिसतं की तिथे मोठी जखम झाली. तर मी असं ऐकलं की ह्याच्यासाठी म्हणजे पायांची काळजी घेण्यासाठी स्पेशल शूज आलेत की जे फक्त डायबेटिक पेशंटसाठी वगैरे मिळतात. युजफुल आहेत हे खरंच? हो, कारण आता हे म्हणजे डायबेटिक पोडियाट्रिस्ट म्हणजे जे पायाची काळजी घेणारे और शूज तयार करणारे और ज्यांचे पाय अँप्यूट झाले त्यांच्यासाठी नवीन काय म्हणतात फूट तयार करून देणारे, आजकाल बायोमेकॅनिकल पूर्ण पाय तयार करून मिळतो की जे की नॉर्मल पायासारखे चालू शकतात. असे ब्रांच आहे ज्याला आम्ही पोडियाट्रिस्ट म्हणतो. तर ते पायाचे शूज करून देतात किंवा ज्या लोकांना नॉन हिलिंग वुंड आहे, तर आता मी जर समजा माझ्या तळव्याला इथे नॉन हिलिंग वुंड आहे आणि मी जर समजा पायावर जोर देऊन चालत राहिले तर ती जखम कधीच भरून येणार नाही. म्हणून अशा लोकांसाठी हे पोडियाट्रिस्ट वेगळे शूज तयार करतात, जेणेकरून त्या शूला मधल्या म्हणजे त्या शूचा खालचा बेस एक थिक असतो आणि जिथे जखम असते तिथे एक असा मोठा खड्डा तयार केला जातो. मग तो पाय पाऊल ठेवल्यानंतर तिथे जखमेला टच होत नाही आणि ती जखम भरून यायला मदत होते. सो अशाच बुटांना आपण ऑफलोडिंग शूज म्हणतो. किंवा ज्यांचे आर्चेस विचित्र असतात त्याला आर्च सपोर्ट देऊन त्या पायाला सपोर्ट देणं, अशा गोष्टी करण्यासाठी वेगळे शूज डायबेटिक पेशंटसाठी डेफिनेटली मिळेल. मला शेवटच्या टप्प्याकडे यायला आवडेल की काय एक्सरसाइज तुम्ही रेकमेंड कराल की जे साधारण प्रत्येक वयोगटातला माणूस महिला करू शकेल? पहिली गोष्ट म्हणजे की प्रत्येकाने एक्सरसाइज ह्या केलाच पाहिजे. म्हणजे लहान मुलं असू देत ते 80-90 वर्षाचे गृहस्थ असू देत. सो एक्सरसाइजमध्ये 2 प्रकार आहेत, एक म्हणजे की कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइजेस आणि एक म्हणजे की स्ट्रेंथ ट्रेनिंग. दोन्ही गोष्टींचा आणि तिसरा एक्सरसाइज आहे की जो की योगा, ज्याच्यामुळे आपण स्ट्रेचिंग आणि फ्लेक्सिबिलिटीकडे जातो. सो कॉम्बिनेशन ऑफ 3 इज द बेस्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल की मी असं म्हणणार नाही की फक्त कार्डिओ करा, कारण फक्त कार्डिओ केल्याने तुमचं मांसपेशी कमी होऊ शकतात, तुमच्या जॉईंट्सना इजा होऊ शकते. सो कार्डिओ केल्याने तुमचा एन्ड्युरन्स वाढतो, तुमची हार्टची म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ की ज्याच्यामुळे तुमची हार्टची म्हणजे तब्येत नीट राहते किंवा हार्ट मजबूत राहते. स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यामुळे काय होतं की तुमच्या मांसपेशी मजबूत होतात, मांसपेशी वाढायला मदत होतात. आजकाल असं म्हटलं जातं की मसल इज द मेन ऑर्गन. म्हणजे आणि मग त्या एक्सरसाइजेस केल्यामुळे काय होतं की तुमचे इन्शुलिन रिसेप्टर्स जे असतात ते सगळ्या तुमच्या मांसपेशींवरती असतात. सो जितके तुमचे मांसपेशी जास्त तितकं तुमचे इन्शुलिन रिसेप्टर जास्त आणि त्यामुळे तुमची इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी जास्त आणि त्यामुळे तुमचे शुगर्स कंट्रोल करायला मदत करतात. त्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग हे आठवड्यातनं 3 दिवस किंवा 2 दिवस कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे पळणं, जॉगिंग, स्विमिंग, ट्रेडमिल, सायकलिंग ह्या गोष्टी, आणि आठवड्यातनं एखाद दिवस पिलाटेस किंवा योगा असं जर केलं तर दिस इज अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन. आणि हे वयवर्षे 18 पासून ते मी म्हणेन 80-90 वर्षाच्या माणसापर्यंत प्रत्येकाने केले. शेवटचा प्रश्न मला विचारायला आवडेल, ज्यांना आत्ता डायबिटीस झालेला आहे, जे मधुमेहाने ग्रस्त आहेत, त्या सगळ्या लोकांसाठी तुम्ही काय टिप्स द्याल? पहिली गोष्ट म्हणजे डायबिटीजला घाबरून जाऊ नका. तो काही तुमचा शत्रू नाहीये.
तो तुमचा मित्र आहे आणि तो तुमच्या आयुष्यात तुमच्या शेवटच्या दिवसापर्यंत राहणार आहे. सो अशा वेळेला घाबरून न जाता त्याला म्हणजे तुमच्याबरोबर घेऊन आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे की रेग्युलरली शुगर्स चेक करा, शुगर कंट्रोल करा. तुमचे डॉक्टर्सकडे दर 3 महिन्याला दाखवून HbA1c करून लक्ष ठेवा की बाबा तुमचे शुगर्स कंट्रोलमध्ये आहेत का. तुमचे डॉक्टर जसं तुम्हाला सांगतात की हार्ट, डोळे किंवा पायाची काळजी घ्या, तर त्याच्यासाठी काय तपासण्या लागणार आहेत त्या तुम्ही किंवा किडनी त्या तुम्ही वेळोवेळी करा आणि त्यांना दाखवा. चौथी गोष्ट म्हणजे प्रत्येकाने एक्सरसाइज हा केलाच पाहिजे आणि सांगितलेलं डाएट हे फॉलो केलं पाहिजे. हे असं जर सगळं म्हणजे फॉलो केलं तर मी बघितलं की 40-40, 45, 50 वर्ष पेशंट्स कितीतरी आहेत ज्यांना काहीही कॉम्प्लिकेशन होत नाहीत आणि ते व्यवस्थित आयुष्य पुढे चालवतात. सो डायबिटीसला घाबरून जाऊ नका, त्याला तुमचा शत्रू मानू नका आणि त्याला तुम्ही तुमचा मित्र माना. म्हणजे तुम्हाला पुढे कुठेही त्याची भीती वाटणार नाही आणि तुम्ही त्याला सामोरं जाऊ शकाल. म्हणजे सुंदर तुम्ही माहिती दिली. म्हणजे एकंदरीतच तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज आणि तुमचं ओव्हरऑल लाईफस्टाईल हे जर का आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर बऱ्यापैकी आपण डायबिटीसला ओव्हरकम करण्यात एक पाऊल पुढे नक्कीच आपण जाऊ शकतो. खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. तुम्हाला कसा वाटला एपिसोड नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. आम्ही त्याची उत्तरं नक्की तुमच्यासाठी पुन्हा मॅडम बरोबर एपिसोड करून आणू. बाकी तुमचे प्रश्न आम्हाला विचारतच राहा आणि चॅनलला लाईक, कमेंट, फॉलो, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.